सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम मोडके पाटील। जागर जनस्थानच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज नवीन विषय जागर जनस्थानच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येतोय। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिलीप खैरे यांची देखील सध्या मोठ्या प्रमाणात पक्षाने त्यांच्यावर दिलेल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना सध्या दिलीप खैरे हे पुढील काळात विधान परिषदेचे आमदार असतील असा देखील अनेकांकडून दावा केला जातोय। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या सरचिटणीसपदी दिलीप खैरे यांची वर्णी लागली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दिलीप खैरे यांची निवड करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून दिलीप खैरे यांची ओळख आहे। दिलीप खैरे हे अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या पडत्या काळापासून त्यांच्या सोबत आहे। मात्र दिलीप खैरे यांना कुठेतरी आमदारकीसाठी अनेकदा त्यांचं नाव देखील निश्चित झालं होतं। मात्र पक्षाच्या अनेक ठिकाणच्या मोर्चे बांधणीनंतर पक्षातील अनेक इतर पदाधिकाऱ्यांना संधी देण्यामध्ये दिलीप खैरे यांचं नाव अनेकदा आपल्याला वगळल्याचंच देखील पाहायला मिळालं। मात्र नाशिकमधील छगन भुजबळांचं बळ जे आपण म्हणतो त्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे दिलीप खैरे। दिलीप खैरे यांचं कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक महत्त्वाच्या आंदोलनासोबतच आपण पाहिलंय। मात्र नाशिककरांसाठी एक महत्त्वाची पर्वणी घेऊन येणाऱ्या छगन भुजबळांच्या विकास कामांसाठी दिलीप खैरे हे अग्रेसर असल्याचं पाहायला मिळत आहे। पडद्याच्या मागे अनेक ठिकाणी दिलीप खैरे आपल्याला पाहायला मिळतात। मात्र अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आणि छगन भुजबळांच्या अनेक निर्णय क्षमतेमध्ये दिलीप खैरे हे अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं। दिलीप खैरे सध्या छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये रमले। मात्र दिलीप खैरे यांच्या नावासमोर आमदार हे नाव केव्हा लागेल असे देखील अनेक खैरे यांच्या समर्थकांमधून आपल्याला ऐकायला मिळतं। मात्र दिलीप खैरे हे अनेक दिवसांपासून सातत्याने समता परिषद त्याचबरोबर छगन भुजबळांच्या अनेक ठिकाणच्या राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दिलीप खैरे यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या निर्णय क्षमतेमध्ये दिलीप खैरे त्याचबरोबर त्यांचे अनेक समर्थक आपल्याला अग्रस्थानी पाहायला मिळतात। मात्र येणाऱ्या काळात दिलीप खैरे यांच्या माध्यमातून पक्षासाठी देखील महत्त्वाचे ध्येय धोरण आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले। छगन भुजबळ यांच्या सोबत कायम निष्ठावान असलेले दिलीप खैरे यांना पुढील काळात विधान परिषदेमध्ये जागा मिळणार का अशा देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगू लागल्या। मात्र भुजबळ समर्थकांसोबत अनेक दिलीप खैरे यांचे हितचिंतक देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। रवींद्र पगार त्याचबरोबर रंजन ठाकरे आणि दिलीप खैरे हे अनेक ठिकाणी आपल्याला अग्रस्थानी भुजबळ यांच्या मागे पुढे पाहायला मिळतात। छगन भुजबळांचे अनेक महत्त्वाचे कार्य त्याचबरोबर राजकीय प्रवास आणि राजकीय अनेक ठिकाणच्या डावपेचांमध्ये देखील दिलीप खैरे यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं। अजित पवारांच्या बंडानंतर सध्या राष्ट्रवादी कुणाची हा देखील मोठा पेच महाराष्ट्र समोर आहे। मात्र दिलीप खैरे यांच्या सोबत अनेक समता परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठं बळ हे छगन भुजबळांच्या मागे नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघतोय। एक महत्त्वाचा नेता म्हणून छगन भुजबळ यांचं नाव राज्यभर घेतलं जातं। राज्याचे उपमुख्यमंत्री पद देखील छगन भुजबळ यांनी भूषवलंय। मात्र या छगन भुजबळांचा महत्त्वाचा नाशिकमधील विश्वासू कोणी असेल तर ते दिलीप खैरे आहेत। सध्या दिलीप खैरे यांच्यावर राज्याचं प्रदेशाचं सरचिटणीस पद हे देण्यात आलंय। मात्र पक्षासोबत छगन भुजबळ हे पुढील काळात आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या जबाबदारीनं पाहायला मिळतील। पण सध्या छगन भुजबळांचे खंदे समर्थक म्हणून दिलीप खैरे यांना विधान परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का हा प्रश्न देखील नाशिककर आता विचारू लागले। दिलीप खैरे यांचे समर्थक देखील आपल्या सोबत अनेक ठिकाणी चर्चेसाठी येतात। मात्र पडद्यामागील चर्चांमध्ये आणि ऑफलाईन चर्चांमध्ये देखील दिलीप खैरे यांचे कार्यकर्ते हे पुढील काळात दिलीप खैरे हे आमदार म्हणून दिसतील असाच दावा करताय। मात्र नक्कीच दिलीप खैरे यांच्या पुढील राजकीय कार्याला आमच्या देखील शुभेच्छा। मात्र अशा अनेक महत्त्वाच्या नेत्यांची कार्य बघण्यासाठी जागर जनस्थानच्या स्पेशल रिपोर्टला नक्की आपण आवर्जून बघा आणि आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील कळवा। पुन्हा भेटूया अशाच काहीतरी नवीन विषयासोबत। बघत राहा जागर जनस्थान।